गेली 2 ते 3 दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरू असून रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामांचे पितळ उघडे पडले असून अनेक ठिकाणचे फरशी पूल तुडुंब भरून वाहतुकीस खोळंबा होऊन बहुतांश गावांचा संपर्क तुटलाय। रस्त्यातील उंबरपाडा हे विलकस घाट रस्त्यावरील पाणी व दगड कोसळून वाहतुकीस अडचणी आल्या। बोरीची बारी ते गोळसपाडा रस्त्यावर झाड पडून रस्ता बंद झाला, तर काही ठिकाणी दगड व माती रस्त्यावर पडली आहे। पेठ, जोगमोडी, बाळगी, दाभाडी आदी गावांच्या संगमेश्वर फरशी पुलावर पाणी वाढल्याने तालुक्याशी संपर्क तुटलाय। अंबापूर नजीक उच्च दाबाची 11 केव्ही लाईनचा विजेचा पोल रस्त्यावरच कोलमडून पडलाय। राष्ट्रीय महामार्गावरील कोटंबी घाटातील रस्ता रुंदीकरण डोंगर भाग कट केलाय। त्याचा निसटता भाग अत्यंत धोकादायक असून कधीही दगड माती रस्त्यावर येऊन धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। संबंधित विभागाने तातडीने सुरक्षितेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। दिनांक 23 रोजीचा मंडळनिहाय तालुक्यात पडलेला पाऊस पेठ 248 मिमी, जोगमोडी 92 मिमी, कोहर 221 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे। तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहत असून धरण साठ्यांमध्ये वाढ झालेली आहे। शेतकरी आपल्या शेतीच्या कामात व्यस्त आहे। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ।